नमस्कार. आज गुरुवार आहे आणि डिसेंबर 2025चा हा गुरुवार. मी आहे श्री स्वामी समर्थ व्यसन मुक्ती सेवा ट्रस्ट केंद्र आंबेघर कोयनानगर या ठिकाणी. आता सहज आपण इथे काही लोकांच्या मनोगत आहे, ती मनोगत आपण ऐकूयात. तर आपल्याला आता इथं हे दादा आहेत. दादा, तुम्ही कुठून आलात? मी मंदूर, तालुका शिराळा, जिल्हा सांगली इथून आलोय मी. अच्छा, तुम्ही पहिल्यांदा आलात की आधी कधी आला होता इकडे? या अगोदर मी 16 मे 2019 साली या ठिकाणी स्वामी समर्थांच्या मठात व्यसनमुक्ती करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलो होतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला स्वतः व्यसन होतं आणि त्या व्यसनातून मुक्त व्हायचं होतं? हो, मला सुरुवातीला खूप व्यसन होतं आणि मी व्यसनाच्या अधीन गेलो होतो. मी बरेचसेच प्रयत्न केले पण माझं व्यसन काही सुटत नव्हतं. पण मग मला आमच्या एका सहकार्याने मला सांगितलं की इथं एक मठ आहे कोयनानगरमध्ये, तिथं तुम्ही जाऊन या आणि तिथं भेट द्या. त्यामुळे मी 16 मे 2019ला इथं पहिल्यांदा आलो होतो. अच्छा, 16 मे 2019ला? 19ला हो, इथं आला होता. आणि तुम्ही पहिल्या भेटीतच व्यसनातून मुक्त झाला, तुमचा काय अनुभव आहे त्याबद्दल? हो, मी पहिल्या गुरुवारी आलो त्यावेळेस मी पूर्णपणे, मला उभं पण राहता येत नव्हतं, अंगात पूर्ण अजिबात शक्ती नव्हती. पण स्वामींच्या मंदिराला एक प्रदक्षिणा घातली, त्यावेळेस इथं पूर्ण अशी खडी वगैरे होती, पायात असं काही नव्हतं, वाहन न घालता प्रदक्षिणा घेतली आणि मी प्रवचनाला बसलो. प्रवचनाला ज्यावेळेस बसलो प्रत्यक्षात आणि प्रवचन ऐकलं, त्यानंतर एक वेगळी अनुभूती आली आणि वेगळा अनुभव आला. आणि त्यानंतर पुढचे 5 गुरुवार मी प्रत्येक गुरुवारी येत गेलो आणि 5ही गुरुवार मी पूर्ण केले. त्यानंतर मी अभिषेक केला आणि तेव्हापासून मी पूर्ण व्यसनमुक्त आहे. आज जवळजवळ 6 वर्ष पूर्ण होऊन गेली आणि मला याचा खूप अभिमान वाटतो की मी या मठात, आणि मी जेव्हाही इथं येतो माझ्या गावामध्ये तेव्हा मी या मठाला प्रत्यक्षात भेट देतो, ज्ञान महाराजांचं दर्शन घेतो आणि स्वामींचं दर्शन घेतो आणि एक सदिच्छा भेट म्हणून एक छोटेसे देणगी स्वरूपात अन्नदान करतो आणि मग मी इथून माझ्या पुढच्या वाटचालीस जातो. अच्छा, खूप छान अनुभव. एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून आणि व्यक्तिमत्वावरून मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारू वाटतो, तुम्ही काय करता सध्या? मी सध्या आयर्लंड या देशात आहे, भारताबाहेर आहे आणि मी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावरती आहे आणि ही कृपा सर्व स्वामींचीच आहे. मी इथं यायच्या अगोदरसुद्धा मी जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीमध्ये मुंबईमध्ये होतो. जेव्हा व्यसनमुक्ती झाली त्यानंतर मी स्वामींकडे साकडं गाठलं होतं की माझी प्रगती उत्तरोत्तर होऊ दे आणि मला या व्यसनापासून कायमचं दूर ठेव. आणि असंच घडत गेलं आहे आणि असंच होत राहणार. आयर्लंडसारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी -डिग्री टेम्परेचर असतं आणि त्या ठिकाणी सुद्धा माझे वडील इथं आहेत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि माझी बहीण, यांच्याबरोबर मी इथं आलो आहे. यांनीच मला पहिल्यांदा इथं घेऊन आले होते. यांनी मला पाठवायला नकार दिला होता की त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या 0 डिग्री टेम्परेचरमध्ये तू कदाचित त्या व्यसनाच्या पुन्हा आहारी जाशील. पण असं कधीही झालं नाही आणि असं घडणारही नाही, कारण स्वामींची कृपा सदैव माझ्या पाठीशी राहील. आणि मी जेव्हाही भारतामध्ये येतो तेव्हा मी इथं चरण टेकल्याशिवाय, माथा टेकल्याशिवाय पुढं कुठंही जात नाही. अच्छा, ही आहे आध्यात्मिक एक शक्ती किंवा आपल्या अंतरात्म्याला ज्या पॉझिटिव्ह वेव्ज निर्माण होतात त्या इथल्या दर्शनानं किंवा माणसात जी सुधारणा होते ही स्वतःवरती एक विश्वास आणि परमेश्वरावरती एक विश्वास असल्यानंतर अद्भुत गोष्टी घडत असतात. त्याचं खूप मोठं उदाहरण दादांच्याकडून आपल्याला अनुभवायचं आलेलं आहे. दादा, मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही या नवीन जनरेशनसाठी किंवा नवीन पिढीसाठी, जे आता नवीन पिढी व्यसनाधीन झालेली आहे, दिवस ती व्यसनात बुडलेले असतात, वेगवेगळ्या मार्गात असतात किंवा कामधंदा सोडून भलतीकडेच भटकत असतात, अशासाठी तुम्ही काय उपदेश देऊ शकता? मला एवढंच सांगावं लागेल की व्यसनाच्या आहारी जाऊन कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. मी सुद्धा वेल एज्युकेटेड होतो, मास्टर डिग्री होती माझ्याकडे, पण मी व्यसनाच्या आहारी गेलो आणि मी पूर्णपणे पुढे चाललो होतो. पण या ठिकाणी व्यसनमुक्त झाल्यानंतर जो मला वेगळा अनुभव आला आहे, आज माझ्याकडे सर्व काय आहे, पण माझ्या आईवडिलांपेक्षा आणि स्वामीपेक्षा मोठं काही नाही. त्यांची सेवा करण्याचा मला जो लाभ मिळतो आहे तो मी व्यसनाच्या
व्यसनातून बाहेर पडल्यानंतर जो प्रचिती येते तीच आहे. तर तरुण पिढीला एकच सांगणं राहील की व्यसनाच्या आहारी जाऊ नका, कारण खूप स्वतःचं मानसिक शारीरिक आणि आर्थिक या तिन्ही दृष्टीनं तुमचं नुकसानच होतं आणि शेवटी पदरात काहीच पडत नाही. आणि शेवटी भक्तिमार्गाला लागा, स्वामीची सेवा करा आणि स्वतःचं जीवन आणि स्वतःच्या कुटुंबासाठी जगण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून की तुम्ही कुठंतरी स्वतःला सिद्ध करू शकता. जे आज मी थोडासा प्रयत्न करतोय आणि अजून भरपूर काही करायचं आहे मला, पण स्वामींचा आशीर्वाद सदैव पाठीशी आहे आणि राहणार आहे. आणि ह्या मी पुढंही ही माझी पुढच्या पिढीलाही मी हाच संदेश देतो. आणि मला जे कोणी माझे मित्र वगैरे येतात विचारायला त्यांनाही मी हाच उपदेश देत असतो की इथं डावा. मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये हे एकमेव ठिकाण असं आहे ज्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांच्या व्यसनमुक्ती केंद्र म्हणून आहे. मठ भरपूर ठिकाणी आहेत, केंद्र भरपूर ठिकाणी आहेत. मी सर्व ठिकाणी भेटी दिल्या, सर्व ठिकाणी. परवाच मी अक्कलकोटला पण जाऊन आलो, पण मी दर्शन घेऊन आलो. फक्त स्वामीवरती श्रद्धा आहे. पण व्यसनमुक्ती करायची असेल तर तुम्ही कोयनानगर रासाठी येथील आंबेघर हे ठिकाण आहे, या ठिकाणी अवश्य भेट द्या. आणि इथून तुम्ही व्यसनमुक्त व्हाल तर तुमची उत्तरोत्तर प्रगती होईल आणि तुमचं कुटुंब आणि तुमचा परिवार सुखी राहील. एवढंच मी एक सांगू शकतो तरुण पिढीला. अगदी मनातल्या पूर्ण इच्छा आता या नवीन जनरेशनसाठी किंवा नवयुवकासाठी दादानी आपल्या मनातल्या इच्छा पूर्णपणे व्यक्त केलेल्या आहेत. मला हेच तुम्हा लोकांना संदेश सांगायचा आहे की नवीन पिढीला की बी पॉझिटिव्ह, कोणत्याही क्षणी हार मानू नका. न जाणे पुढचा क्षण हा परिवर्तनाचा असेल, कारण प्रत्येक क्षणाला परिवर्तन घडत असतं. माणूस हा परिवर्तनशील प्राणी आहे. हजारो लाखो वर्षे झाली मुंग्यांचं वरोळ आणि पक्ष्यांचं घरटं अजिबात बदललं नाही, पण माणूस मात्र काळानं रूप बदलत गेला. तेव्हा तुमच्यात जो आत्मविश्वास आहे तो द्विगुणित करायचा असेल तर तुम्ही न हरता अशा आध्यात्मिक ठिकाणीला भेट द्यावी आणि स्वतःचं भवितव्य घडवावं, हीच माझी विनंती. धन्यवाद दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.